गेले काही दिवस ठाकरे बंधू एकत्र येणार आणि ते एकत्र आले की महाराष्ट्राच्या मनात काय आहे तेच होणार आणि सगळं काही आम्हीच जिंकणार अशा वल्गना संजय राऊत वारंवार करत होते। बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते आणि ही आगामी महापालिका निवडणुकांची आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची लिटमस टेस्ट आहे असा दावा केला जात होता। महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार आहे आणि मराठी माणूस सर्व आमच्याच सोबत आहे असं वारंवार ठासून सांगितलं जात होतं। मात्र काल तो भ्रमाचा भोपळा फुटलेला आहे। बेस्ट कामगार पतपेढीच्या झालेल्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीला आणि त्यांच्या पॅनलला भोपळा सुद्धा फोडता आला नाही। इथेच त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटलेला आहे। या एकूणच निवडणुकीत हे दोन ठाकरे एकत्र आल्याचं फक्त शिवसेनेच्या म्हणजे उबाठा शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांनीच फक्त कौतुक केलं होतं असं नाही, तर काही माध्यमं सुद्धा या युतीला डोक्यावर घेऊन चालत होती। आणि आता महाराष्ट्राच्या मनात काय आहे, हे दोन ठाकरे बंधू महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आले आहेत। आता आगामी महापालिका निवडणुकांमध्ये आम्हीच येणार आणि मुंबईत आमचीच सत्ता, मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालतो असं वारंवार सांगितलं जात होतं। पण प्रत्यक्षात काय झालं तर काल भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीतल्या त्यांच्या दाव्यानुसार बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीचा टायर पंक्चर झालेला आहे। हे त्यांच्याकरता तर दुर्दैव आहेच, पण ज्या माध्यमांनी हे सगळं उचलून धरलं त्यांच्याही करता हा जबर धक्काच असणार आहे। मुळात सुरुवातीपासूनच जेव्हा राज ठाकरेंनी एका खाजगी यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती महेश मांजरेकरांना की महाराष्ट्राच्या हितासाठी मी काही करायला तयार आहे, आम्हा भावाभावांमधले मतभेद मी विसरायला तयार आहे, आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला। मग खूप दिवस ते दळणं चाललं, मग हिंदीच्या मुद्द्यावरून दोघं भाऊ एकत्र आले, त्यांनी एक मोठा मेळावा वगैरे घेतला, हे सगळंच कौतुक पार पडलं आणि त्यानंतर या निवडणुका आल्या, त्यामुळे त्याचा फुगा खूप फुगवला गेला। पण त्याचा निकाल जो काही आला तो उभ्या महाराष्ट्राने बघितला आहे। आणि आता एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेही तरी त्याचा त्यांनाही फारसा फायदा होणार नाही, महाराष्ट्रालाही फारसा फायदा होणार नाही। प्रेक्षक हो, यापूर्वी मी काही व्हिडिओजमध्ये सुद्धा हा मुद्दा मांडला होता आणि मी विविध वृत्तपत्रांमध्ये जे लेख लिहित असतो त्यातून सुद्धा हा मुद्दा मी वारंवार मांडत आलो आहे की ठाकरे ब्रँड म्हणजे महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्र आमच्या मागे आहे। महाराष्ट्राच्या मनात आम्ही एकत्र यावं असं आहे आणि आम्ही एकत्र आलो तरच महाराष्ट्राचं हित होणार आहे। हे जे दावे केले जात होते हे पोकळ दावे होते, हे मी यापूर्वी वारंवार सांगितलं होतं। त्याच्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे।
ठाकरे बंधू एक साधारणतः 2006 मध्ये जेव्हा ते वेगळे झाले त्यानंतरच्या 5-10 वर्षात ते जर एकत्र आले असते, म्हणजे जसं असं म्हणतात की 2014 मध्ये चर्चा चालू होती. राज ठाकरेंनी सुद्धा सांगितलं की निरोप आला होता, मग मी बाळा नांदगावकर वगैरे या मंडळींना चर्चेलाही पाठवलं होतं. पण त्यावेळी यांच्याकडून उद्धव ठाकरेंकडून जे काही सगळे रिस्पॉन्सेस मिळाले त्यानंतर हे दोघं भाऊ एकत्र येतील आणि महाराष्ट्राचं भलं करतील याच्यावरचा महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास संपला होता. आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी ज्या राजकीय कोलांटुड्या घेतल्या 2014 मध्ये भाजपशी अडून बसले, त्यामुळे भाजपने आधी युती तोडली, मग पुन्हा भाजपसोबत गेले सत्तेसाठी, मग 2019 मध्ये भाजपशी युती करून लढले, पण निवडणुका संपल्याबरोबर त्यांनी युती तोडली, मग शरद पवारांकडे गेले आणि ज्या सोनिया गांधींना बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर शिव्या देत आले होते त्यांच्या चरणी ते लीन झाले. शिवसेनेचा जो हार्डकोअर मतदार होता त्याला हे कधीच आवडलं नव्हतं. सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी केलेली तडजोड हार्डकोअर मतदाराला आवडली नव्हती. त्यामुळेच एकनाथ शिंदे वेगळे झाले आणि हा हार्डकोअर मतदार एकनाथ शिंदेसोबत गेला. याचं प्रत्यंतर 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये आलं. आणि त्यानंतर ज्यावेळी हे दोन भाऊ एकत्र येणार म्हटलं तेव्हा जनसामान्यांनी जसं उद्धव ठाकरेंचे सगळे गेल्या 10 वर्षातले अनुभव लक्षात घेतले तसंच राज ठाकरेंसोबतही झालं. 2005-2006 मध्ये हे दोघं भाऊ एकमेकांपासून वेगळे झाले. 2009ला राज ठाकरेंना महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यांचे नवनवे प्रयोग लोकांना भावले होते. त्यामुळे 2009च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना घवघवीत यश मिळालं. पण नंतर काय केलं, दरवेळी वेगवेगळ्या कोलांटुड्या मारत राहिले. कधी त्यांनी काँग्रेससोबत हातमिळवणी केली, कधी भाजपला शिव्या दिल्या, तर कधी भाजपसोबत हातमिळवणी केली. एका निवडणुकीत मोदींचा तो लाव रे तो व्हिडिओ म्हणून सांगत फिरले, तर दुसऱ्या निवडणुकीत अजून काही केलं. हे बघता हे सुद्धा आपल्या मतांवर ठाम नाहीत, स्थिर नाहीत, हे त्यांच्यासोबत जाणाऱ्या जनतेने ओळखलं होतं. म्हणूनच हे दोघं भाऊ एकत्र आले तरी फारसं काही होणार नाही हे महाराष्ट्रातल्या जनतेने ओळखलं होतं. त्यामुळेच संजय राऊत जी लिटमस टेस्ट म्हणत होते ती लिटमस टेस्ट आटोपलेली आहे. या लिटमस टेस्टमध्ये दोन्ही भावांच्या या कथित युतीचा पार बोऱ्या वाजला आहे असं म्हटलं तरी चालेल. आता संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले आज की ही फार क्षुल्लक निवडणूक आहे, ही काही महापालिकेची वगैरे निवडणूक नाही आणि महापालिकेच्या निवडणुकीत मात्र विजय आमचाच होणार आहे. ठीक आहे, अजून काही महिने त्यांना भ्रमात राहू द्या, पण महाराष्ट्राची जनता त्यांच्याबरोबर जाणार नाही हे नक्की आहे. आणि त्यात आता हिंदीच्या मुद्द्यावर जे काही यांनी केलं ते सगळं बघता आता हिंदी भाषिक यांच्यापासून दुरावले आहेत. त्याचबरोबर जे मराठी भाषिक आहेत त्यातलेही बरेचसे भाजपसोबत आहेत. हे बघता हे सगळे एकत्र येतील तरी मतदार यांच्यासोबत येतील का
याबद्दल माझ्या मनात शंका आहे. या लिटमस टेस्टमध्ये दोन्ही ठाकरेंच्या या युतीचं काय भवितव्य आहे हे महाराष्ट्रातल्या मतदारांनी निश्चित केलं आहे. यानंतर मतदार ठाकरे बंधूंबरोबर जाणार नाही. ठाकरे ब्रँडचं महत्त्व संपलं आहे हे या बेस्टच्या निवडणुकीत दिसून आलं आहे. तसा विचार करता गेली 9 वर्ष शिल्लक शिवसेनेची म्हणजे उबाठा गटाची सत्ता या पतपेढीवर होती. म्हणजे त्यांचे काही गॅरंटेड मतदार तर असणारच. मग त्यांचा एकही उमेदवार का निवडून येऊ नये? इतकी दारुण अवस्था त्यांची का व्हावी? म्हणजे त्यांचे हार्डकोर जे मतदार होते त्यांनाही कुठेतरी हे दोघं भाऊ एकत्र आले हे पटलेलं नाही, हे स्पष्ट दिसतं आहे. त्यामुळे आता ही युती दोन भावांची ही काही फारसं करू शकेल असं चित्र आज तरी दिसत नाही. ठाकरे ब्रँडचं महत्त्व संपलं आहे हाच या सगळ्या निकालातून निष्कर्ष निघतो आहे. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते जरूर कळवा. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांनाही तो शेअर करा. आपण प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेलच, त्याबद्दल धन्यवाद. केलं नसेल तर जरूर करा. इतरांनाही लिंक पाठवा आणि इतरांनाही ती शेअर करायला सांगा. आणि हो, माझे सर्व वृत्तपत्रांमधले लेख माझ्या लिटरेचर अविनाश पाठक या फेसबुक पेजवरही उपलब्ध असतात. आपण तिथे जाऊन वाचू शकता. नमस्कार.